रेशीमबाग मैदानावर नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीनं सरस प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। राज्यभरातील महिलांचे तब्बल 413 स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले आहेत। ग्रामविकास विभाग उमेदच्या वतीने नागपूरच्या रेशीमबाग मैदानामध्ये जे भव्य अशी महालक्ष्मी सरशी जी आहे ते प्रदर्शनी भरवण्यात आलेले आहे, ज्यामध्ये जे आहे ते विविध राज्यभरातून जे आहे ते अनेक महिलांनी या प्रदर्शनीमध्ये आपला सहभाग, आपला स्टॉल जे आहे ते लावलेला आहे। एकूणच ग्रामीण भागातील महिलांचं आताची जी काही प्रदर्शनी असतील, सोबत त्यांनी घडवलेल्या वस्तू असतील, खाद्यपदार्थ असतील, त्यांना थेट बाजार उपलब्ध व्हावा या हेतूने जे आहे ते शासनाच्या माध्यमातून जे आहे ते अशा पद्धतीची प्रदर्शनी भरवली जात असते। ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महालक्ष्मी सरस 2026 रेशीमबाग ग्राउंड इथे आयोजित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातून जवळपास 413 स्टॉल आपण इथं उपलब्ध करून दिलेले आहे। ग्रामीण भागातल्या महिलांनी, स्वयंसहायता बचत गटांनी विविध उत्पादने जे तयार केलेली आहेत त्यांना एक व्यासपीठ मिळावं, त्यांना बाजाराची संधी मिळावी, बाजारपेठेची संधी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून इथे आपण साधारणतः 100 फूड स्टॉल उभारलेले आहे आणि सोबत बाकी मग हँडीक्राफ्ट असतील, विविध बचत गटांमध्ये तयार झालेले पापड असतील, लोणचं असतील, पिकल असतील, सरबत असतील, महाराष्ट्रभरातून जे विविध पदार्थ आहेत त्यांचं जे काही महिला बचत गटातून उत्पन्न होत आहे त्याच्यासाठी एक मोठं दालन आपण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत इथं उपलब्ध करून दिलेला आहे। आणि एकंदरीत शासनाच्या माध्यमातून त्यांना जे आहे ते एक बाजार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जे आहे त्या प्रदर्शनी माध्यमातून केला गेला आहे। आतापर्यंत जवळपास 4 कोटीपेक्षा जास्त रुपयाची उलाढाल या ठिकाणी झाली असल्याची प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। 45,400